नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या कोल्हारे ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या साईनाका परिसरात अज्ञात चोरट्यांनी चलाखीने 74 वर्षीय वृद्धाची तब्बल 2 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. कोल्हारे गावातील रहिवासी निवृत्ती गवळे वय 74 वर्ष हे 10 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 12:15 वाजण्याच्या सुमारास नेरळ येथील पूर्व परिसरातील साईनाका परिसरात एका किराणा दुकानाबाहेर स्टूलवर बसले होते. यावेळी 2 अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले आणि तुमचे 20 रुपये खाली पडले आहेत असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निवृत्ती गवळे हे खाली पडलेली नोट उचलण्यासाठी वाकले असता याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी स्टूल जवळ ठेवलेले आणि त्यामध्ये 2 लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी चोरून नेले. काही क्षणातच दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यामध्ये 3 आरोपी असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे करीत आहेत. दरम्यान ही वृद्ध व्यक्ती आपले पैसे बँकेतून काढून घरी निघाली होती. मात्र किराणा दुकानामध्ये सामान खरेदीच्या अनुषंगाने ही व्यक्ती स्टूलवर बसली असताना येथे मार्गावर असणारे हे चोर यांनी संधी साधत पैशाची पिशवी चोरून नेली.